तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं दक्षिणायन चालू आहे, शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे, नक्षत्र कृत्तिका आहे, योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:21 ते 4:52 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:55 ते 12:43 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:52 ते 6:23 आणि यमगंड काळ दुपारी 12:19 ते 1:50 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर युती योग करणार आहे, रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि नेपच्यून बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. षष्ठात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. पैशांच्या व्यवहाराच्या संदर्भात आज काळजी घेणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील, काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा अचानकपणे काही बदल होऊ शकते, त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही शुभ घटना आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातला रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. आज कामाचा उरक जबरदस्त दिसून येईल. मात्र स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या कारणावरून तुमचा तोल जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, कामाचा उरक जास्त होईल, स्ट्रेस लेवल जास्त होईल, थोडंसं एक्झर्शन झाल्यासारखं वाटेल, थकवा आल्यासारखं वाटेल. काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनातील नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. घरातल्या कुटुंबाच्या नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तृतीयात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी जे तुमचे मित्रपरिवार असेल किंवा भावंड असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या संदर्भात काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. भाग्याची साथ सुद्धा लाभू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. कार्यक्षेत्र संदर्भातली काळजी घ्या. तिथले सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या उडण्याची शक्यता भरपूर प्रमाणात राहील. तुमचा कामाचा उरक मात्र आजचा जबरदस्त दिसून येईल. ते तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही लाभ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे, तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि तुमच्या सप्तमात असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा उरक सुद्धा दांडगा असेल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जे की तुमच्या भविष्याशी निगडित आहे, आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या षष्ठात असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. यातला नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आजच्या दिवशी अचानक आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. इझी मनीच्या मागे अजिबात धावू नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे सुद्धा थोडं जास्त होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार. पंचमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी टोकाचे होऊ शकतील, ठिणग्या होऊ शकतील. त्याचे परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती अगदी दीर्घ काळापर्यंत होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचे मित्र परिवार असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संबंध काही छोटे मोठे लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या रवी बरोबर त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर लाभ योग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभवाच्या दिवशी येऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही अपेक्षित अशा घटना सुद्धा घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या साला चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल ते त्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्याचप्रमाणे संततीबरोबर सुद्धा मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. मात्र आजच्या दिवशी भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अनुभव येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असेल, खास ज्या स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. काळजी घ्या. याचप्रमाणे काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या राशीत असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त आहे त्याच्यामुळे थकवा वगैरे जाणवू शकेल. काळजी घ्या. तर मित्रांनो, हे होते दिनांक 22 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.